सध्या आपण सर्व शेतकऱ्यांच्या चर्चेतला विषय जर बघत असू तर सर्व शेतकऱ्यांच्या चर्चेतला विषय असणारा म्हणजे प्रिसिजन ऍग्रिकल्चर एआय टेक्नॉलॉजी. एआय सेन्सर्स म्हणजे काय? तर एआय सेन्सर्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारे बरेचसे सेन्सर्स आहेत. जसं की आपण मॅप माय क्रॉप असेल किंवा ऍग्री पायलट असेल, त्यातलीच एक म्हणजे फसल. फसल हे इंटरनेट ऑपरेटेड थिंग्स त्या गोष्टींवर काम करणारे एक सेन्सर. त्या सेन्सर्सवर काम करणारे हे डिव्हाइस काम कशा पद्धतीने करतं तर ते आपण यामध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण जर बघितलं तर वरचे आपल्याला सेन्सर थोडेसे ओळखीचे दिसू शकतात. याच्यामध्ये विंड स्पीड असेल, विंड डायरेक्शन असेल आणि रेन गेज असेल. हे आपल्या बागेतील जे काही वेदर फोरकास्ट आहे त्याचे पॅरामीटर्स हे प्रत्येक वेळेला, प्रत्येक तासाला, प्रत्येक आठवड्याला आणि 14 दिवस अगोदर त्याचे पॅरामीटर्स आपल्याला आपल्या मोबाईलवर पाठवत आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर इथं कॅनोपी लेवलला आल्यानंतर हे सेन्सर्स आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये आहे लीप विटनेस सेन्सर, हा आहे बीएमए सेन्सर. हा आपल्या बागेतील पानांवरील ओलावा असेल, त्याचबरोबर हा आपल्या बागेतील कॅनोपी लेवलची आर्द्रता असेल किंवा त्याचबरोबर आपल्या बागेतील हवेचा दाब असेल, त्याचबरोबर आपल्या बागेतील इव्हॅपोट्रान्सपिरन्सचा रेट असेल, याची माहिती हे आपल्याला आपल्या मोबाईलवर कळवत राहील. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला हे खाली जे आपल्या रूट झोन पशी राहतात ते म्हणजे प्रायमरी सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि सेकंडरी सॉइल मॉइश्चर सेन्सर. हे आपल्या झाडाच्या खालच्या मुळीपाशी एक राहतो आणि झाडाच्या वरच्या मुळीपाशी एक राहतो. जेणेकरून काय होतं तर आपल्याकडून ह्याच्यामधील आपल्याला आपल्या झाडापासून पांढऱ्या मुळीपासली पाण्याची क्षमता आणि खालच्या मुळीपासली पाण्याची क्षमता ह्याची माहिती मिळेल. त्याच्यामुळे आपल्या पिकाला पाणी कधी लागेल, कोणत्या वेळेला लागेल ह्याची माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो, ही झाली सेन्सरची प्राथमिक स्वरूपातील ओळख. पण शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जर आपण विचार केला तर हे सेन्सर्स फंक्शन कशा पद्धतीने करतात. ह्याच्यामध्ये पाणी नियोजन तर झालं, त्याचबरोबर आपल्या बागेवर कोणताही प्रकारचा किडोरोग जर येणार असेल तर तो किडोरोग येण्याच्या अगोदर माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवर दिली जाते. त्याच्यावर त्या किडोरोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणत्या कंटेंटची किंवा कोणत्या कीटकनाशकाची किंवा कोणत्या रोगाची प्रतिबंधात्मक फवारणी घ्यायची याची सुद्धा माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवर कळवली जाणार. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला आपल्या बागेवर कोणतं हवामान आहे, कोणतं वातावरण आहे याची सगळी माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळवली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता हा डाटा दिसतो कशा पद्धतीनं आणि आपल्याला अलर्ट देतो कशा पद्धतीनं हे आपण बघूया. हे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील ऊसाचा प्लॉट म्हणजे एआयचा प्लॉट, सर्व शेतकऱ्यांना माहिती असणार, सर्व शेतकऱ्यांच्या चर्चेचा प्लॉट. हा त्या प्लॉटचे हे सगळे अलर्ट्स आपल्याला अशा पद्धतीने दिले जातात. त्याच्यामध्ये आपल्याला असे अलर्ट दिले जातात: प्लॉट हॅव इनफ मॉइश्चर, डू नॉट स्टार्ट इरिगेशन. त्याचबरोबर आपल्याला हा प्रायमरी सॉइल मॉइश्चर झाला, हा सेकंडरी सॉइल मॉइश्चर, हे टेम्परेचर असेल, आर्द्रता असेल, ह्युमिडिटी असेल, सॉइल टेम्परेचर असेल, लीफ विटनेस असेल म्हणजे पानांवरील ओलावा, त्याचबरोबर पाऊस असेल किंवा पावसाचं प्रमाण असेल, गेल्या 24 तासाचं असेल किंवा मागच्या 7 दिवसांची माहिती असेल, त्याचबरोबर व्हीपीडी रेंजेस म्हणजे काय तर वेपर प्रेशर डिफिसिट म्हणजे काय तर वेपर प्रेशर डिफिसिट म्हणजे आपण जी झाडाला खत किंवा न्यूट्रिएंट देणार आहे ते झाड आपलं अपटेक करू शकतं का नाही. जर ते झाडाने अपटेक केलं नाही तर ते जमिनीमध्ये लिच आउट होऊन राहणार. त्याची माहिती ही आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळणार. म्हणजे ज्या वेळेला आपलं झाड खत अपटेक करू शकेल त्याच वेळेला, म्हणजे कोणत्या वेळेला आपल्या झाडाला खतं दिली पाहिजेत ती माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळते. मग अशा आपण ज्या पद्धतीने बघितलं, इव्हॅपोट्रान्सपिरेशनचा रेट म्हणजे बाष्पीभवनाचा रेट किती आहे तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामधून सांगितलं जातं. त्याचबरोबर आपल्याला आपलं लक्स मीटर जो आहे, लक्स मीटर म्हणजे आपल्या बागेवर सूर्यप्रकाशाची तीव्रता किती प्रमाणात आहे ते मोजण्याची, म्हणजे क्ष किरणांची तीव्रता किती आहे ते मोजण्याची हे आपल्याला इथं दाखवलं जातं. त्याचबरोबर आपल्याला वाऱ्याचा वेग असेल, वाऱ्याची दिशा जे आपण वेदर फोरकास्ट म्हटलं जातं त्याची माहिती आपल्याला याच्यामधून दिली जाते. त्याचबरोबर आपल्याला फवारणी कोणत्या वेळेला घ्यायची त्याची सुद्धा माहिती आपल्याला याच्यामधून दिली जाते. फवारणीसाठी योग्य वेळ कोणती, फवारणीसाठी घ्यावी का नाही, सावधगिरीने फवारणी करावी का नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला हे टाइमलाईन वाईज दिली जाते. 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता असे एक एक तासाचे अलर्ट आपल्याला आपल्या मोबाईलवर दिले जातात. शेतकरी मित्रांनो, फसल कंपनी कृषी विज्ञान केंद्र बारामती अंतर्गत आतापर्यंत किमान 450 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ऊसामध्ये बसवण्यासाठी हे डिव्हाइस दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण व्हेजिटेबल क्रॉप्स असतील, हॉर्टिकल्चर क्रॉप असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, कांदा असेल, त्याचबरोबर आपलं द्राक्ष असेल, त्या सगळ्या पिकांमध्ये आपण काम करतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे जर डिव्हाइस जर बसवलं तर आपण आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करून आपण आपल्या उत्पादन खर्चामध्ये किमान 30 ते 40% बचत करू शकतो. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळून एखाद्या तंत्रज्ञानाकडे पाऊल टाकून आपण आपल्या शेतामध्ये हे IoT बेस्ड सेन्सर्स आणि AI बेस्ड सेन्सर्स बसवावं अशी मी विनंती करतो. शेतकरी बांधवांना जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर शेतकरी बांधव या नंबरवर फोन करून
किंवा ह्या नंबरवर QR कोड स्कॅन करून ते आम्हाला संपर्क करू शकतात.